मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे। पंचायत समितीच्या 125 पैकी 53 गणांचे कल समोर आले। त्यानंतर जो कल समोर येतोय बघूया। सातारा खटाव गटातील भाजपच्या प्रिया शिंदे 1100 मतांनी आघाडीवर। तर आंगणेवाडीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेमध्ये इथे वैभव नाईक आणि आशिष शेलार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळे नेते जे आहेत कोकणामधले भराडी देवीच्या यात्रेसाठी म्हणून आंगणेवाडीला या ठिकाणी जात असतात। आज आंगणेवाडीची यात्रा आहे, त्यासाठी हे नेते त्या ठिकाणी पोहोचलेत। इथे निकाल लागतात जिल्हा परिषद पंचायत समितीचे आणि नेते तिथे आतापर्यंत विरोधामध्ये प्रचार करणारे एकत्र आहेत। तानाजी सावंतांचा पुतण्या इथे आघाडीवर आहे। मानेगाव जिल्हा परिषद गटामधून पृथ्वीराज सावंत 2000 मतांनी आघाडीवर आहेत। पृथ्वीराज सावंत हे भाजपमधून निवडणूक लढवत आहेत। तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत आणि ते आघाडीवर आहेत। तर मानेगाव जिल्हा परिषद गटातनं पृथ्वीराज सावंत 2000 मतांनी आघाडीवर। ही अपडेट आपण बघतोय। तानाजी सावंतांचा पुतण्या आघाडीवरती 2000 मतांनी। मानेगाव जिल्हा परिषद गट तानाजी सावंत यांचा पुतण्या आघाडीवर असल्याची बातमी। तर परभणीमध्ये वरपुडकर यांना मात्र धक्का बसलेला आहे। वरपुडकर पॅटर्न परभणीमध्ये दिसला होता। कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवार या ठिकाणी पिछाडी